आपल्याजवळ शौकत मुकादम आहेत, त्याच्याशी बातचीत करणार आहे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, ते महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहेत. TV9 मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा कशा पद्धतीचं वातावरण आहे, कारण जी निवडणूक आपण पाहत आहोत ह्याच्यामध्ये तुम्ही स्वबळाचा नारा दिला आहे. माननीय अजितदादा पवार यांनी प्रांतिकच्या बैठकीमध्ये आम्हाला सूचना अशा दिल्या की महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या तालुक्यामध्ये स्थानिक लेवलला जो निर्णय होईल त्या निर्णयाचा अधिकार, तिथं निर्णय घेण्याचा अधिकार हा तिथल्या स्थानिक लेवलचे आमदार असतील, पक्षाचे पदाधिकारी असतील, यांना देण्यात आलेला आहे. आणि म्हणून आता आपण महाराष्ट्राचे चित्र बघतोय. तर कुठं राष्ट्रवादी स्वतंत्र आहे, कुठं महायुतीमध्ये आहे, कुठं महाआघाडीमध्ये, अशा पद्धतीचं जिथे तिकडे वातावरण आहे. पण चिपळूण तालुक्यामध्ये इथले आमदार शेखर निकम आणि आम्ही सगळे बसून असं ठरवलेलं आहे. आत्ता नुकतीच जी नगरपरिषद निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीचा विचार करता असं आम्ही ठरवलं आहे की चिपळूण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या स्वबळावर निवडणुका हा लढवायच्या. आमच्या चिपळूण तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या 9 आणि पंचायत समितीच्या 18 सीट आहेत. या आम्ही पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गड घड्याळ निशाणी या माध्यमातून आम्ही ते लढवणार आहोत आणि तशी आमची तयारी पूर्ण झालेली आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचं एकमत झालेलं आहे. विशेषतः म्हणजे ही कार्यकर्त्यांची मागणी होती की आपण स्वतंत्र घड्याळ निशाणीवर ही निवडणूक लढवायची आणि ते कार्यकर्त्यांचा आदर करून आम्ही अशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. आणि कालपासून जे जे उमेदवार आम्ही पक्षाचे डिक्लेअर केलेले आहेत त्यांची फॉर्म भरण्याची प्रक्रिया कालपासून ही सुरू झालेली आहे. किती यश मिळालं असं वाटतंय? काय प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे? कुठल्या मुद्द्यांवरती जाणार आहे पुढे तुम्ही? आता इथले स्थानिक आमदार आहेत, शेखर निकम आहेत, त्याचबरोबर मी आहे. मी गेली 40 वर्ष काम करतोय. 2007ला मी सभापती होतो. बाकीचे आमचे लोक आहेत. हे सगळे लोक मिळून जे आम्ही इथे काम करतोय त्याची परतफेड लोक आम्हाला निश्चितपणे देतील. आणि माझी अपेक्षा अशी आहे आणि लोकांची आहे की आमच्या नेतृत्वाखाली या निवडणुका लढवल्या जात असल्यामुळं 2007ला जे पंचायत समितीचं काम झालं जे महाराष्ट्रात कुठं झालं नाही, अशा पद्धतीचं पंचायत समितीमध्ये आमचे निवडून गेलेले लोक काम करतील. जिल्ह्यामध्ये तशा पद्धतीचे काम करतील. आम्ही पंचायत समितीच्या 75% सीटा, 80% सीटा जिंकू. जिल्हा परिषदेची तीच परिस्थिती आहे. आम्हाला वातावरण चांगलं आहे. अजितदादा, तटकरे साहेब, शेखर निकम हे सगळे जे नेते आमचे आहेत, इथले स्थानिक नेते आहेत, या नेत्यांवर मतदारांचा विश्वास आहे की आम्ही नेहमी झटत असतो, काम करत असतो. मग आंदोलन असतील, अन्यायविरुद्ध प्रश्न असतील, काय असतील, त्याच्यामुळं लोकांच्या समोर आम्ही नेहमी संपर्कात असल्यामुळं लोक आमच्या संपर्कात आहेत आणि ते आम्हाला मतं देणार आहेत. आणि इथं चिपळूणमध्ये 1 नंबर हा आमचा राहणार आहे. उदय सामंत यांचं काम आपण पाहिलेलं आहे. काही सरकारच्या माध्यमातून दोन्ही पक्षांची जी कामं आहेत, शिंदे शिवसेनेची आणि आपली, ही सुद्धा या ठिकाणी विकासात्मक झालेली आहेत. असं असताना दोघांनी एकदम घासून कामं केलेली आहेत, चांगल्या पद्धतीची कामं केलेली आहेत. मग असं कोणतं घोडं आडवं आलं की ज्यामुळे या सगळ्याचा परिणाम आणि जो फटका आहे हा आपल्या पक्षाला बसला? म्हणजे किंबहुना त्या निवडणुकीकडे कसं पाहत आहे? पंचायत समितीची आता लागलेली आहे, पण जी नगरपालिकेची येईल त्याकडं घोडं असं आणलेलं नाही की म्हणून आता ही सगळे लक्षात घेतले पाहिजे. पक्षामध्ये, प्रत्येक पक्षामध्ये कार्यकर्ते भरपूर असतात. सगळे एकत्र येऊन निवडणूक लढवली की कार्यकर्त्याला संधी मिळते आणि स्वतंत्र मैत्रीपूर्वक लढलं तर कार्यकर्त्याला संधी जास्त मिळते. आम्हाला पक्षाबरोबर कार्यकर्ता महत्त्वाचा आहे ना. तर नगरपरिषदेमध्ये काय झालं त्याच्यावर मला आधी काय बोलायचं नाही, ते सगळे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं आम्ही पण आता हुशार झालेलो, त्या पद्धतीने आमची रणनीती चालू आहे आणि आम्ही पक्षाचं आमचं काम करतो आहे. आम्ही काय कुणावर टीका करण्यासाठी स्वतंत्र झालो आहे किंवा कुणावर नाव ठेवण्यासाठी स्वतंत्र आहे. पालकमंत्र्यांनी या जिल्ह्यामध्ये विकासाची कामं केलेली आहेत, महायुतीने केलेली आहेत. ते तिथले प्रश्न आहेत. हा स्थानिक प्रश्न आहे. आम्ही आता स्थानिक प्रश्नावर बोलणार. पण एकत्र लढल्यानंतर जे यश मिळतं, जे खात्रीचं यश असतं, विश्वासाचं यश असतं, त्यापेक्षा स्वबळावर लढणं तेवढंच संघर्षाचं, तेवढंच जिम्मेदारीचं पाऊल असतं. आता आम्ही इथं स्वतंत्र लढल्यावर आम्हाला 100% यश मिळेल म्हणून आम्ही निर्णय घेतलेला आहे. कृष्णकांत साळगावकर, TV9 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.